पिंपळगाव निपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 2 दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं। तसेच कार्यक्रमाचा बक्षीस वितरणाचा सोहळा नुकताच संपन्न झाला। यामध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, लंगडी, खो खो, रनिंग, लांब उडी, रस्सीखेच यासारख्या विविध स्पर्धेचा समावेश होता। या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या चमूंना बक्षीस वितरण करण्यात आलं। त्यामध्ये प्रथम बक्षीस लोहगाव, द्वितीय बक्षीस धानोरा तर तृतीय बक्षीस पिंपळगाव निपाणी येथील विद्यार्थ्यांनी पटकाविलं। क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरणाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या सरपंच ज्योती ठाकरे, उपसरपंच देवीदास लोणारे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रमणी गणवीर, चंद्रशेखर लोणारे हे उपस्थित होते। चंद्रमणी गणवीर यांनी आपल्या मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना क्रीडा चषकाचं, क्रीडा स्पर्धेचं शालेय जीवनातील महत्त्व समजावून सांगितलं। तसेच खेळातून जीवनात मानसिक, शारीरिक व बौद्धिक विकास साधून शरीर व मन सुदृढ होण्यास मदत होते, असं मत त्यांनी व्यक्त केलं। क्रीडा शिक्षकांचे परिश्रम व विद्यार्थ्यांची चिकाटी याचंही त्यांनी कौतुक केलं व आपलं समाजासाठी काहीतरी देणं असतं म्हणून त्यांनी शाळेच्या विकासासाठी स्वतःचं शेत शाळेला वाहतीसाठी दिलं। माझ्या परीनं मी एक इथे जाहीर केलेला आहे, छोटीशी भेट म्हणून जाहीर केलेला आहे। या गावामध्ये माझं शेत आहे आणि त्या शेतामध्ये माझे शाळेच्या व्यवस्थापन समिती तथा शिक्षक वृंदांची अशी अपेक्षा आहे, आम्ही त्या शेतामध्ये राबून जे काही ते शेतामधलं पीक निघल ते अख्खं पीक आपल्या शाळेच्या जे काही शैक्षणिक कामी पडेल उपक्रमाच्या अंतर्गत ती एक भेट म्हणून 1 वर्षाचा पिकाची भेट मी या शाळेला योगदान म्हणून इथं दिलं, जाहीर केलेलं आहे। मी इथल्या सगळ्या गावकरी मंडळीचे, मी एक गावाचा एक नागरिक या नात्याने मला काही देणं असते या नात्यानं मी थोडीशी आपल्याला इथं भेट दिलेली आहे, ते स्वीकारण्याचं धाडस इथल्या शाळा व्यवस्थापन समितीने केलेलं आहे, इथल्या शिक्षक वृंदाने केलेलं आहे। त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि अशीच आमची शाळा भरभराटीत जावो ही अपेक्षा ठेवतो। धन्यवाद। त्यामुळे त्यांचं गावभरात कौतुक होतंय। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शरद पवार यांच्यासह विद्यार्थी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्तम ब्राह्मणवाडे, संदेश ढोके, विदर्भ न्यूज, पिंपळगाव निपाणी।